जय शिवराय मित्रांनो, मी देवेंद्र कोळी। आज सोशल मीडियावर येण्याचं कारण असं आहे की नुकताच झालेलं बेलापूर येथील आपले आगरी कोळी समाजातील आपली ताई अक्षताताई म्हात्रे हिच्यावर जो अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे, त्याबाबत बोलावंसं वाटलं। तर मागील आठवड्यामध्ये आपल्या आगरी कोळी समाजातील बेलापूर येथील वास्तव्य करत असलेली आपली अक्षताताई म्हात्रे हिच्या घरात छोट्याशा किरकोळ वादामुळे ती आश्रयासाठी मनशांती मिळावी म्हणून आपल्या गणेश घोल मंदिरामध्ये ती आश्रयासाठी गेली होती। ती आश्रयासाठी गेली असताना त्या गणेश घोल मंदिरामध्ये परप्रांतीय ढोंगी पांडे, मिश्रा आणि शर्मा ह्या नावाचे ढोंगी पुजारी हरामखोर राहत होते। तिथे ते पुजारी फक्त नावासाठी होते, ते मुळात तर ते वासनेचे हरामखोर पुजारी होते। आज ती आपली अक्षताताई म्हात्रे ही आधारासाठी गेली असताना तिच्या चहामध्ये गुंगीची औषधं टाकून तिला बेशुद्ध करण्यात आली आणि तिच्यावर ह्या यूपीमधून आलेल्या हरामखोर ढोंगी पुजारी शर्मा, मिश्रा, पांडे या हरामखोर पुजारी तर मी बोलू शकत नाही, हे ढोंगी या ढोंग्यांनी काय केलं की तिचा गैरवापर करून तिला गुंगीचं औषध पाजून तिच्यावर आलीपालीने बलात्कार केला। हे असलं निंदनीय आणि दुर्दैवी प्रकार हे आज आपल्या महाराष्ट्रात घडतोय। हा सर्वात मोठा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। ही हरामखोरांची हिम्मत बघा। आज आपल्या मंदिरांमध्ये ते एखाद्या बाईवर अशा प्रकारचे निंदनीय प्रकार करू शकतात। या हरामखोरांना थोडीशी पण लाज नाही, थोडीशी पण लाज नाही। मुळात माझा मत असं आहे की या महाराष्ट्रामध्ये यूपीवरून परप्रांतीय येतात, घुसखोरी करतात आणि आपल्या ह्या महाराष्ट्राची शान असलेल्या आगरी कोळी समाजातील एखाद्या महिलेवर ह्या असले निंदनीय प्रकार करतात। या हरामखोर ढोंगी साल्यांना तिथल्या तिथं ठेचला पाहिजे। माझ्या अक्षताताईला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या अक्षताताईला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी शासनाला हात जोडून विनंती करतो, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एखाद्या बाईकडे वाईट नजरेने सुद्धा माणूस पाहू शकत नाही, एखाद्या बाईच्या बद्दल वाईट विचार सुद्धा करू शकत नाही, ते जे छत्रपती शासन होते त्याच पद्धतीने आजही महाराष्ट्राला गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन आजही लागू करण्यासाठी। काय त्या माझ्या ताईची आत्मा बोलत असेल, किती ओरडत असेल, किती रडत असेल, किती वेदना सहन केल्या असतील। या हरामखोर यूपीमधून आलेल्या शर्मा, पांडे, मिश्रा, ढोंगीन पुजारी नाही मी बोलत, चोर लोक आहेत, ते हरामखोर आहेत। या हरामखोरांना तातडीने शिक्षा व्हावी आणि शिक्षा म्हणजे काय, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। ह्यांची नग्न धिंड काढून संपूर्ण महाराष्ट्राला एक आपण काय बोलू शकतो त्याला, महाराष्ट्राला आपण एक आरसा देऊयात की ह्या पुढे जर आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर महिलांकडे जर वाईट नजरेने बघायची जरी कोणाची इच्छा झाली ना तर त्याला काय परिणाम होतील। म्हणून हे छत्रपती शासन आज तुम्ही महाराष्ट्रात लागू करा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। कृपया करून माझ्या अक्षताताईला न्याय मिळण्यासाठी त्यांची केस ही फास्ट ट्रॅकवर चालवून तातडीनं निकाली काढून या हरामखोरांना फाशीची शिक्षा द्यावी, ही माझी हात जोडून विनंती। धन्यवाद मित्रांनो।